मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा उडल्यानंतर आता सर्वाधिक मतदान हे महायुतीला झालेलं आहे आणि महायुतीचाच महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर बसणार हे चित्र देखील आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र तत्पूर्वी आता हॉटेल पॉलिटिक्सला देखील सुरुवात झालेली आहे। यात मागचं कारण म्हणजे सध्या मी उभी आहे बांद्राच्या हॉटेल ताजलान एंड्स बाहेर आणि याच ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील जे नगरसेवक जिंकून आलेले आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। 3 ते 4 दिवस येथेच जे आहे नगरसेवक मुक्कामी असणार आहे आणि त्यामुळे हॉटेल पॉलिटिक्सला आता सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने असं म्हणायला हरकत नाहीये। मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांपैकी एकूण 89 हे नगरसेवक भाजपचे जिंकून आलेले आहेत, तर दुसरीकडे 39 जे आहे आपण पाहिलं तर उमेदवार हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने त्यांनी बाजी मारलेली आहे। त्यामुळे 39 आणि 89 ही आकडेवारी 128 इतकी होते आणि मुंबई महानगरपालिकेवर महापौर बसवण्यासाठी जी मॅजिक फिगर आहे ती 114 इतकी आहे। त्यामुळे स्पष्ट बहुमत जरी महायुतीला असलं तरी कुठेतरी आपण पाहिलं तर जे हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कुठेतरी शंका उपस्थित होते की नेमकं पुढील चित्र जे आहे ते काय असणार आहे। कारण की आता महापौर पदावर जो आहे नगरसेवक आपण म्हणू शकतो की नगरसेवकांमधूनच एखादा महापौर होऊ शकतो, मात्र भाजपचा असेल किंवा शिंदेचा असेल, त्यामुळे कुठेतरी यामध्ये चढाओढ पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवरही वाढलेली आहे, कारण की कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्यामुळे आघाडी किंवा युती करूनच महापौर पदाचा दावेदार जो आहे किंवा महापौर पदावर महापौर पद हे महायुतीकडे येणार आहे। त्यामुळे बार्गेनिंग पॉवर ही एकनाथ शिंदे यांची वाढलेली आहे आणि आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये असेल किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची जी मनी मसल पॉवर आहे किंवा एकंदरीत जी राजकीय रणनीती आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे बार्गेनिंग पॉवरसाठी किंवा त्यांच्याकडे जास्तीत जास्त चांगली खाती कशी येतील त्यांच्या जे आहे पक्षाकडे यासाठी जे आहे आग्रही असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानुसार आता स्पष्ट बहुमत हे महायुतीला जरी असलं तरी कुठेतरी बार्गेनिंग पॉवर हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। कारण की युती सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे युती किंवा आघाडी घेतल्याशिवाय महापौर पद बसणं किंवा महापौर पदाची खुर्ची मिळवणं कोणत्याही एका पक्षाला अशक्य आहे। त्यामुळे आता हे हॉटेल पॉलिटिक्स करण्यास सुरुवात झाली आहे। नगरसेवक जे आहे पळवून घेण्याची शक्यता आहे किंवा त्यांचं मन वळवण्याची शक्यता आहे, त्यांना आमिष देऊन देखील जे आहे अनेक जे नगरसेवक आपल्या पक्षात देखील वळवले जातात। त्यामुळे कुठेतरी भाजप असेल, ठाकरे असेल, एकनाथ शिंदे असतील हे आता अलर्ट मोडवर आलं असल्याचं पाहायला मिळत आहे। आता प्रत्येक पक्षाकडून आपले जे नगरसेवक आहेत त्यांना बोलवण्यात येते, पक्षप्रमुखांकडून जे आहे वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची गाठीभेटी जे आहे घेतली जाते, त्यांच्याशी चर्चा केली जाते। नुकतंच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी देखील त्यांचे नगरसेवक त्यांच्या भेटीसाठी गेलेले होते। जे विजयी उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी गेले होते। त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी एक विधान केलेलं आहे, ते अतिशय सूचक असं विधान आहे। देवाच्या मनात जे असेल त्यानुसारच पुढील महापौर होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे सूचक विधान देखील तितकंच महत्वपूर्ण आणि राजकीय जे आहे हालचालींना वेग देणारं ठरू शकतो। आता नेमकं काय सुरू आहे आज सकाळपासून, तर एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला त्यांच्या नंदनवन या बंगल्याच्या ठिकाणी जे नगरसेवक आहे त्यांना देखील बोलवलेलं आहे आणि त्यानंतर या ताजलँड हॉटेलमध्ये बांद्राच्या या ठिकाणी एक बैठक त्यांची पार पडणार आहे संध्याकाळी आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, काय बोललं जातं, नगरसेवकांना काय पुढील आदेश दिले जातात याकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र पूर्ण बहुमत एका पक्षाला नसल्यामुळे आणि पक्षांतर बंदी कायदा हे देखील तितकंच महत्वाचं आहे। पक्षांतर बंदी कायदा जो असतो विधानसभा असेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो या संपूर्ण जे आहे आपण पाहिलं तर मुंबई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी हा लागू होत नाही। त्यामुळे हा संपूर्ण जो आहे मुद्दा तितकंच गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। पक्षांतर बंदी कायद्यानुसार आपण पाहिलं तर एकंदरीतच नगरसेवकांची जी फोडाफोडी आहे ती कुठेतरी होऊ शकते, कुठेतरी सहजरित्या जे आहे नगरसेवकांना जे आहे आमिष दाखवलं जाऊ शकतं, विजयी उमेदवारांना आपल्याकडे वळवलं जाऊ शकतं। यामुळे हे संपूर्ण जरी घटक असतील
किंवा हे बातम्या असतील, या घडामोडी असतील, यामुळे कुठेतरी महापौर पदाचा दावेदार नेमकं कोण होतं किंवा कोण जो आहे महापौरपदी बसतो, कोणत्या पक्षाचा जो आहे महापौर होतो, हे संपूर्ण प्रश्न सध्याच्या घडीला तरी अनुत्तरित आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांची बार्गनिंग पॉवर वाढलेली आहे आणि त्यानुसारच आता 39 जरी नगरसेवक त्यांचे जिंकलेले असले तरी कुठेतरी चांगली खाती आपल्याला मिळावी. मग जे शैक्षणिक खातं असेल किंवा आरोग्य खातं असेल, या समित्या आपण म्हणतो त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या, त्या महत्वपूर्ण अशा समित्या असतात, त्या आपल्याकडे याव्या यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही असतील. आणि यासह बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी देखील वर्ष नुकतंच येत आहे आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेनेचाच महापौर हा मुंबई महानगरपालिकेच्या खुर्चीवर बसावा यासाठी देखील शिंदे आग्रही असल्याचं किंवा त्यांचे कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्या गोटातून ही बातमी समोर आलेली आहे की 2.5 वर्षाच्या महापौर पदासाठी देखील शिवसेना ही आग्रही आहे. त्यामुळे शिवसेनेला 2.5 वर्ष महापौरपद मिळतंय किंवा भाजपला 2.5 वर्ष महापौरपद मिळतंय किंवा 5ही वर्ष नेमकं कोणत्या पक्षाचा महापौर राहणार, या सर्व घडामोडींना देखील वेग आलेला आहे. एकंदरीतच आता ही हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेली आहे आणि यामुळे आपण पाहिलं तर रात्रीच्या रात्री जे नगरसेवक असतात ते देखील पळवले जातात. उदाहरण द्यायचं झालं तर 2017 मध्ये जेव्हा निवडणुका पार पडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या आणि त्या दरम्यान एकंदरीतच जे आहे मनसेचे 7 उमेदवार हे जिंकून आले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी ते 7च्या 7 नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकी 7 त्यांच्या गळाला लागले होते. त्यापैकी आपण पाहिलं तर 84 नगरसेवक 2017 मध्ये शिवसेनेचे जिंकून आले होते. त्यामध्ये 7 पैकी आपण पाहिलं तर 6 मनसेचे नगरसेवक हे शिवसेनेच्या गळाला लागलेले होते. 2017ची ही घडामोड आहे आणि त्यानंतर 90 पर्यंत हा शिवसेनेच्या नगरसेवकांचा आकडा गेला होता आणि यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये जे वितुष्ट आलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आता पुन्हा त्या घडामोडी उलगडण्याची गरज नाही, कारण की आत्ताची जे महत्वाचे विषय आहे किंवा आता करंट टॉपिक आपण म्हटलं तर त्यानुसार शिंदे यांची बार्गनिंग पॉवर वाढलेली आहे आणि त्यामध्ये आता शिंदे कितपत वरचढ ठरतात किंवा त्यांच्याकडे असणारी त्यांना मिळणारी जी समिती आहे त्यामध्ये कशा प्रकारे ते बार्गनिंग करतात, भाजपसोबत नेमक्या काय चर्चा होतात, या प्रश्नांची उत्तरे देखील अवघ्या काही दिवसामध्ये स्पष्ट होतील. मात्र पुढील 2 ते 3 दिवस जे आहे ते अतिशय महत्वाचे आहे. एकंदरीतच महापौर पदासाठी जी आहे आरक्षण सोडत निघत असते आणि त्यानंतर पुढील महापौर पदावर नेमकं कोण बसणार हे ठरत असतं. मात्र त्यापूर्वी आपले जे 39 नगरसेवक जिंकलेले आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम किंवा इतर पक्षांच्या ते गळाला लागू नये यासाठी शिंदे ही खबरदारी घेत असल्याचं दिसून येत आहे आणि त्यानुसार बँड्रातील हॉटेल ताजलँड एंड्स या ठिकाणी सर्व नगरसेवकांना एकत्रित येण्याचे आदेश हे एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे, शिवसेनेने दिलेले आहे. यामध्ये वरिष्ठ नेते देखील किंवा महत्वपूर्ण नेते देखील या हॉटेलमध्ये उपस्थित असतील. हळूहळू जे आहे नगरसेवक या ठिकाणी येण्यास देखील सुरुवात झालेली आहे आणि यानंतर आता एकनाथ शिंदे आल्यानंतर नगरसेवकांना काय संबोधित करतात किंवा त्यांची पुढील रणनीती काय असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. सध्या या संपूर्ण घडामोडींना एकीकडे वेग आलेला आहे तर दुसरीकडे आणखी एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे अशी की 2.5 वर्षांचा जे आहे महापौर पदासंदर्भातील 2.5 वर्ष हा शिवसेनेचा महापौर असावा अशी आग्रही मागणी जी आहे ती करण्यात येते. त्यामुळे भाजपकडून याला प्रतिसाद देण्यात येतो का किंवा ज्या समित्या आहे त्या दरम्यानच जी आहे बोलवण केली जाते का? मात्र समित्या देखील तितक्याच महत्वपूर्ण ठरतात. एकंदरीत ही मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत अशी महानगरपालिका मानली जाते. 74,000 कोटी रुपयांचं बजेट हे मुंबई महानगरपालिकेचं आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर एखाद्या छोट्या राज्याचं जेवढं बजेट असतं तेवढंच एकट्या या मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे. त्यामुळे कुठेतरी अधिक महत्व हे मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार आता 200 आपण पाहिलं तर 27 प्रभागांपैकी 39 जे आहे नगरसेवक हे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे निवडून आलेले आहे तर 89 नगरसेवक हे भाजपचे निवडून आलेले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपचे 82 उमेदवार हे निवडून आले होते. त्यामुळे अतिशय उत्कृष्ट आपण कामगिरी म्हणू शकत नाही भाजपची झाली आहे. मात्र तरी देखील जी महायुतीची पॉवर आहे किंवा शिवसेना असेल आणि भाजप असेल यांच्याकडे सत्ता जी आहे जाण्याचे आपण पाहिलं तर चित्र दिसून येतं. त्यामुळे महायुतीचा महापौर बसणार आहे. मात्र दुसरीकडे महापौरपद जरी महायुतीकडे असलं तरी एकनाथ शिंदे यांनी खबरदारी घेतलेली आहे आणि त्यांचे जे
नगरसेवक आहे ते फुटू नये किंवा कोणत्या पक्षाच्या गळाला लागू नये यासाठी खबरदारी त्यांनी घेतलेली आहे आणि त्यानुसार जरी 128चा आकडा हा महायुतीचा जरी असला तरी 114 हा मॅजिक फिगर आहे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता बसवण्यासाठी. तर पुन्हा एकदा उल्लेख करते, उद्धव ठाकरे यांनी देखील नगरसेवकांना जेव्हा संबोधित केलं त्यावेळेस अतिशय महत्वपूर्ण असं विधान केलंय. ते म्हणजे देवाच्या मनात असेल तर महापौर आपलाच होईल असं सूचक विधान केल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. हे राजकारण आहे, काहीही केव्हाही घडू शकतं. इथे 1+1 2 होत नाही तर 1+1 11 देखील होऊ शकतात असं देखील अनेकदा म्हटलं जातं. यासह एकंदरीतच जो काल शत्रू होता तोच जो आहे मित्र देखील होऊ शकतो. त्यामुळे ज्या घडामोडी असतात राजकारणामध्ये त्या वेळोवेळी बदलत असतात. शेवटच्या बॉलला देखील काहीही घडू शकतं. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये घडत असतं त्याचप्रमाणे राजकारणातही तसंच जे आहे चित्र नेहमी पाहायला मिळतं आणि आता या घडामोडींना देखील वेग आलेला आहे आणि हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झालेली आहे. शिंदे त्यांचे नगरसेवक घेऊन हे ताजलँड एंड्स या हॉटेलमध्ये उद्या काही वेळातच पोहोचतील. हळूहळू नगरसेवक जे आहे येण्यासही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणचे अपडेट पुढे नेमकं काय घडतं, शिंदे नेमकं नगरसेवकांना काय संबोधित करतात किंवा भाजपसोबत त्यांची बार्गनिंग कशा प्रकारे होते या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे. याबद्दलची अधिक डिटेल आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला फॉलो करा.